नमस्कार. खास श्रावण पौर्णिमेनिमित्त लघुलेख जागून ज्याची वाट पाहिली. आसावरीने तानपुऱ्याची गवसणी सोडली, बैठकीला नमस्कार केला आणि डोळे मिटवून मनोमन आपल्या गुरूंचं म्हणजेच आपल्या वडिलांचं स्मरण केलं आणि षड्ज लावला. तंबोऱ्याच्या नादामध्ये तिला आधीची सगळी वर्ष आणि विशेषतः गेला एक महिना आठवू लागला. आसावरी पंडित गजानन बुवा देवधरांची एकुलती एक मुलगी. वडील प्रख्यात शास्त्रीय संगीत गायक. आसावरी अर्थातच त्यांच्याकडे शिकायची गाणं. अनेक विद्यार्थी रोज यायचे गाणं शिकायला बुवांकडे. त्यातलाच एक आदित्य. आदित्य त्यांच्याच घराजवळ राहायचा. दिसायला देखणा आणि अभ्यासातही हुशार. गाणंही अगदी आत्मसात केलं होतं त्याने बुवांचं आणि अभ्यासाच्या बळावर IIT मध्ये प्रवेशही. आसावरी आणि आदित्य दोघांचं प्रेम जुळलं यात काही नवल नाही. वेगळं घडलं ते 1 महिन्यापूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशी. म्हणजे सुरुवात तशी आधीच झाली होती. आदित्यला वेस्टर्न संगीताची गोडी लागली. बुवांचा काही विरोध नव्हता तेही शिकायला. कुठलंही संगीत कुठल्याही साच्यात बसू नये हे बुवांनाही मान्य होतं. पण जे करायचं त्यात कळस गाठावा, निदान 100% प्रयत्न करावा या मताचे होते ते. गुरुपौर्णिमेला तेच झालं. आदित्यने सांगितलं की टीव्हीवरच्या एका स्पर्धेत भाग घेतोय तो. फ्युजन संगीताची स्पर्धा होती ती आणि तो गाणं म्हणणार होता, श्रावणात घननिळा बरसला. बुवांना त्याने अनेकदा गाणं म्हणून दाखवलं फ्युजनच्या शैलीत, पण काही मनासारखं जमेना. अखेरीस बुवांनी त्याला खड्या शब्दात सुनावलं, महिना आहे अजून, नीट रियाज कर आणि बक्षीस मिळालं तरच मला तोंड दाखवायला ये. उद्या नारळी पौर्णिमा. बरोबर 1 महिना होईल या गोष्टीला. आज रात्रीच स्पर्धा असणार होती आणि उद्या प्रक्षेपण. मात्र निकाल तेव्हाच कळणार होता. महिनाभर आदित्य आणि आसावरी अस्वस्थच होते. आसावरी रोज जायची त्याच्या घरी आणि त्याला लागेल ती मदत करायची. आज आता स्पर्धेची रात्र. या सर्व भावना कल्लोळातच आसावरीने गायला सुरुवात केली आणि रात्रभर गातच राहिली. बुवांनी शिकवलेली सगळी श्रावणाची गाणी चिजा म्हणून झाल्या, पण हुरहुर काही जाईना. अखेरीस जे ती टाळत होती ते गाणं तिनं सुरू केलं, श्रावणात घननिळा बरसला. बाहेर आणि मनात दोन्हीकडे पाऊस कोसळतच होता आणि पहाटेला दारातलं विंड चाईम किणकिणत झालं. प्राजक्ताने आपल्या फुलांचा सडा अंगणभर पसरला. वाऱ्याच्या झुळकेसरशी तोच गंध आला. आसावरीने अलगद डोळे उघडले. समोर आदित्य दारात उभा होता. एका हातात बक्षिसाचा करंडक घेऊन सुहास्य वदनाने उंबरठ्यावर उभा असलेल्या आदित्यला क्षणभर पाहून अतीव समाधानाने तिने पुन्हा डोळे मिटले आणि आपलं गाणं सुरू ठेवलं, जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी. मिजो. श्रावण पौर्णिमा 2021. आजचा बोनस. श्रावण म्हटला की आठवतं एक अजरामर गाणं, श्रावणात घननिळा बरसला. तेच गाणं वीणा सादर करते. या गाण्याच्या निमित्ताने मी रसिकांचं लक्ष वेधतो एका गोष्टीकडे की हे आणि अशी अनेक गाणी वीणा आणि माझे इतर बोनसदाते अनेकदा फक्त तानपुरा पार्श्वभूमीवर लावून गातात. इतर कुठल्याही साथीशिवाय गाणं हे खूप कठीण असतं. तुम्ही सर्व गोड मानून घेताच. ऐका तर, श्रावणात घननिळा बरसला. नमस्कार.